मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमची पण खूप मोठी फसवणूक होऊ शकते। तर मित्रांनो नमस्कार, मी अंकित देवरे, स्वागत आहे आपलं खानदेश ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आपण गावरान कुक्कुट पालन करतो आणि गावरान कुक्कुट पालन करताना आपल्या फार्मवर राजहंस आणि टर्कीचे पण पक्षी अवेलेबल असतात, मोठे आणि लहान दोघी साईजमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपले जे शेतकरी मित्र आहेत, आता जवळपास भरपूर शेतकरी मित्र आपले गावरान कुक्कुट पालनाकडे वळत आहेत आणि चांगलं आहे की ते गावरान कुक्कुट पालन करताय, कोणता तरी व्यवसाय करतायत। तर मित्रांनो, ते गावरान कुक्कुट पालन करताना फार्मची सेफ्टी किंवा वेगवेगळ्या कारणाने आपल्या फार्मवर राजहंस पक्षी किंवा टर्कीचे पक्षी ते घेऊन जात असतात। तर मित्रांनो, राजहंस पक्षी आपण ओळखू शकतो की त्याची चोच ही बाकीच्या पक्ष्यांपेक्षा वेगळी असते, जी लांबट चोच असते आणि तो पक्षी लगेच ओळखला जाऊ शकतो। तर मित्रांनो, टर्कीचे पक्षी हे कोंबडीच्या पिलांसारखे दिसतात लहानपणी। ते अंड्यातून निघाले म्हणजे दोघींमधला फरक थोडा कमी असतो। की त्यांच्यातला फरक असा असतो की टर्कीचा पक्षी थोडासा साईज मध्ये मोठा असतो आणि त्याची चोच ही आपल्या कोंबडीच्या पिलापेक्षा थोडीशी लहान म्हणजे मोठी असते। कोंबडीच्या पिलाची चोच ही लहान असते। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते, तर मित्रांनो बरेचसे लोक आता फेरीवाले आहेत, ते टर्कीचे पक्षी म्हणून विकायला येतात। त्यांच्याकडे एक मोठा टर्कीचा पक्षी असतो आणि ते लहान याच्यामध्ये लहान लहान पक्षी असतात, लहान बास्केटमध्ये। तर मित्रांनो, ते असे भरपूर ठिकाणी विकायला जातात। तर मित्रांनो, फसवणूक अशी होते, ते जे लहान पक्षी असतात, मोठा पक्षी जो असतो तो असतो टर्कीचा, पण जे लहान पक्षी असतात ते असतात BV300 कॉकरेलचे पक्षी। तो पक्षी भेटतो 3 रुपयाला, ते आपल्याला देतात 100 रुपयाला टर्कीचा पक्षी म्हणून आपल्याला ते विकत असतात। तर मित्रांनो, त्याच्यापासून कसं वाचायचं, तर टर्कीचा पक्षी हा तुम्ही एक तर इंटरनेटवर तुम्ही शोधू शकतात किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण एक फोटो मी टर्कीच्या पिल्लाचा टाकून दिला आणि कोंबडीच्या पिल्लाचा पण टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला दोघींमधला फरक आहे तो दिसून जाईल। तर मित्रांनो, आता मी एका फेरीवाल्याकडनं शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून एका फेरीवाल्याकडनं मी हे पक्षी व्हिडिओ बनवण्यासाठी आणलेले आहेत। तर मित्रांनो, आणि त्या फेरीवाल्याला आम्ही पोलिसांच्या हाती पण दिलेलं आहे, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांची फसवणूक ही होऊ नये। तर मित्रांनो, आता हे माझ्या हातात जे पक्षी बघू शकता तुम्ही, हे कॉकरेल BV300 चे पक्षी आहेत। हा पक्षी 3-4 रुपयाला तुम्हाला बाजारात मिळून जाईल। हे पक्षी कसे असतात मित्रांनो, जे फिमेल लेअर फार्म साठी लागतात ते निवडून हे जे पक्षी ते स्वस्तात ते विकून देतात। तर मित्रांनो, आता हे बघा, या पक्ष्यांना त्याने काय केलेलं आहे, त्यांनी की त्याचे ब्लेडच्या सहाय्याने वरचे डोक्यावरचे केस हे काढून टाकलेले आहेत आणि त्यांना कलर पण दिलेला आहे। हा व्हाईट पक्षी, त्याला कलर दिलेला नाही, हा व्हाईट पक्षी त्याला त्यांनी चॉकलेटी कलर दिलेला आहे, जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांना वाटायला पाहिजे की हा टर्कीचा पक्षी। पण मित्रांनो, हे टर्कीचे पक्षी नसतात, म्हणून शेतकरी हे फसून जातात। तर मित्रांनो, ओळखीचं कावं लागत नाही, यांचे जे केस काढलेले आहेत आणि यांना कलर दिलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना काय वाटतं, हा टर्कीचा पक्षी। तर मित्रांनो, तुमची फसवणूक होऊ देऊ नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा।